नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण प्रकरण चौथे समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. तर मित्रहो, आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावे व आवडलं तर लाईक करा. सुरुवातीला आपण या प्रकरणाचा अभ्यास करताना लोकशाहीचा आधी अभ्यास करावा लागेल. लोकशाही म्हणजे नेमकं काय ते सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावं लागेल. आणि ह्या लोकशाही समाजरचनेमध्ये वैचारिक विविधता कशी असते आणि ही विविधता सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक वैविध्यामुळे येते. भारतातील स्थिती जात, धर्म, गरिबी, निरक्षरता, लोकसंख्येचा दबाव, भाषिक आणि वंशिक विविधता यामुळे अधिक गुंतागुंतीची झाली. भारतात आपण अनेक वेळा शेतकऱ्यांचा असंतोष असेल, कामगारांचं आंदोलन असेल, विद्यार्थ्यांचे आंदोलन असतील, जातीय दंगली, जातीय हिंसाचार यामुळे अनेकदा उद्भवलेला विक्षोभ देखील आपण आणि भारताने अनुभवलेला आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतामध्ये अनेक जाती, अनेक धर्म, अनेक वंश आणि या ठिकाणी सुशासन आणि कायदा याच्यातील अंमलबजावणीची जी कमतरता आहे ही सार्वजनिक अराजकाची प्रमुख कारणं देखील आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आता लोकशाही म्हणजे नेमकं काय? तर लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालवलं राज्य असं अब्राहम लिंकन यांनी सांगितलेलं आहे. सार्वजनिक सुव्यवस्था, स्थैर्य आणि शांतता यासाठी सुसंवादी समाज हा अभिप्रेत असतो. यामध्ये शांतता भंग, दंगली, उठाव आणि नियमभंग यांना स्थान नसते. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे राज्याचं प्राथमिक कर्तव्य आहे आणि हेच कर्तव्य बजावताना राज्याला अगदी कल्याणकारी राहावं लागतं. आज राज्याची संकल्पना ही लोककल्याणकारी संकल्पना आहे. लोकांच्या कल्याणासाठीच राज्याचा राज्यकारभार चालतो आहे आणि राज्यासाठी राज्याची मार्गदर्शक तत्त्वे देखील राज्यघटनेने राज्यांना दिलेली आहेत. आणि आज देखील आपण बघतोय की भारतामध्ये अनेक प्रकारचे, आता नुकताच झालेला मराठा मोर्चा असेल, विद्यार्थ्यांचे आंदोलनं असतील, आता मागे घडलेल्या जातीय दंगली असतील, संप असतील, मोर्चे असतील, हे नेहमी चालूच असतं. राज्याच्या राजकीय आणि आर्थिक तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी शांतता आणि स्थैर्य याची नितांत गरज आहे मित्र. पण ती शांतता आणि स्थैर्य भारताला मिळतं आहे का? तर भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. तसं तर अनेक देशामध्ये अनेक जाती, धर्म, पंथ असतात. त्याच्यामुळे प्रत्येक देशामध्ये आपण बघतो की फुटूरवादी वृत्ती देखील वाढतात. मात्र ते प्रमाण भारतात अधिक आहे. कारण राज्याच्या राजकीय आणि इतर आर्थिक किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी वाढ होऊ नये यासाठी राज्याला प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी राज्याने पुढाकार घ्यायचा आहे. आणि विशेष करून म्हणजे या सर्व गटांमध्ये सामंजस्य राखण्यासाठी राज्याने पुढाकार घ्यावा हीच अपेक्षा असते.
राष्ट्र उभारणीची आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याची ती एक प्रक्रिया आहे. आणि ती प्रक्रिया निर्माण करण्यासाठी राष्ट्रात एकी आणि शांतता राहण्याची गरज आहे. आता राष्ट्र आणि राष्ट्रवाद तसंच राज्य या राज्यशास्त्रातील प्रमुख संकल्पना आहेत. आणि त्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना आपण इयत्ता 11वीमध्ये अभ्यासलेल्या आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांची आपण फेर उजळणी करणार आहोत. त्यासाठी राष्ट्र हा एकीच्या भावनेने बांधलेला जो समुदाय आहे त्या समुदायाचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. राष्ट्रवादाबद्दल अभ्यास करणार आहोत. राष्ट्रवाद ही एक राजकीय अस्मिता निर्माण होण्याची एक भावना आहे. त्या बाबतीत देखील आपण अभ्यास करणार आहेत. मग काही मुद्द्याच्या आधारे आपण ही प्रक्रिया कशी असते, राष्ट्र उभारणीची आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याची जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेला आज खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि हळूहळू या ठिकाणी राष्ट्र हा एकीच्या भावनेने बांधलेला एक समुदाय बनत चालला आहे. या एकीसाठी काही आधारभूत घटक देखील असतात. स्वतःची वेगळी सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय ओळख असलेला हा लोकसमुदाय स्वतःचे वेगळेपण स्थापित करू इच्छितोय. आणि या ठिकाणी जेव्हा तो वेगळेपण स्थापन करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्या ठिकाणी राष्ट्र निर्माण होत असतं. आणि संस्कृती, वंश, धर्म, भाषा, इतिहास या गोष्टीमध्ये भारतात मुख्यतः फरक आहे. आणि त्या फरकामुळेच समुदायात एकीची भावना निर्माण होण्यास वेळ लागतो. पण ज्या ठिकाणी लोकांमध्ये एकी निर्माण होते, ज्या ठिकाणची संस्कृती, वंश, धर्म, भाषा, इतिहास यातील साधर्म्यामुळे या समुदायात एकीची भावना निर्माण होते, त्या देशात त्याला आपण राष्ट्र बनलं असं म्हणतो. आणि तोच देश एक राष्ट्र आहे, कारण भारत हे एक राष्ट्र आहे. कारण भारताचा भूभाग हा अखंड भूभाग आहे. भारत जरी विविधतेने नटलेला असला तरी एक अखंड प्रदेशात एकत्र आलेले सर्व धर्मातील, सर्व जातीतील, सर्व वंशाची लोक आहेत. म्हणून ते आम्ही सर्व एक आहोत असे मानतात. राष्ट्रवाद ही एक राजकीय अस्मिता निर्माण होण्याची भावना आहे. त्यांच्यात स्वतःच्या या अस्मितेतून स्वतत्वाची जाणीव निर्माण होत असते. राष्ट्रवाद वंशिक, धार्मिक, भाषिक इत्यादी समुदायामध्ये एकीची भावना निर्माण करणारा घटक आहे. आणि जेव्हा राष्ट्रातील लोक सार्वभौम राज्याची मागणी करतात, जेव्हा राष्ट्रातील लोक सार्वभौम राज्याची मागणी करतात म्हणजेच स्वयंनिर्णयाच्या हक्काची मागणी करतात, तेव्हा ती स्वयंनिर्णयाची आस राज्याच्या दिशेने घेऊन जाते. राष्ट्राचे राज्यात रूपांतर कधी होते आणि राज्य म्हणून घेण्याची सार्वभौमत्व, स्वतंत्र शासन व्यवस्था, भूप्रदेश आणि लोकसंख्या या घटकाची या ठिकाणी आवश्यकता असते. आणि तेच जर घटक एकत्र आलेत तर त्या ठिकाणी राष्ट्र बनत असते. राष्ट्र निर्माण होण्यासाठी लोकही एकता प्रिय असली पाहिजेत. आपण बघतो की काही राज्य, त्या राज्यातील लोक अगदी एकेने राहतात म्हणून ते
राज्यच राष्ट्र बनते किंवा एखादं राष्ट्र हे राज्य बनते. कारण जेव्हा राज्य बनण्याची आस त्या लोकांमध्ये निर्माण होते, कारण राष्ट्रवाद ही एक राजकीय अस्मिता निर्माण होण्याची भावना आहे. त्यांच्यात स्वतःच्या या अस्मितेतून त्यांना स्वतःच्या तत्वाची जाणीव निर्माण होत असते. वंशिक धार्मिक ज्या काही समुदायांमध्ये एकीची भावना निर्माण होते, त्याला मुख्य निर्माण झालेला घटक म्हणजे राष्ट्रवादच म्हणता येईल. आता राज्यामधील अनेक लोक विविध वंश, धर्म आणि भाषा असणारे असू शकतात. त्या लोकांमध्ये स्वतःची ओळख असण्याची जाणीवही असू शकते, परंतु राज्य निर्माण करण्यासाठी ते एक दिलाने एकत्र येतात. एक दिलाने एकत्र आले तरच त्या ठिकाणी राज्य निर्माण करण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकते. म्हणजे एकीला किती महत्त्व आहे मित्र. परंतु राज्य निर्माण करण्यासाठी ते जसे एक दिलाने एकत्र येतात, अगदी त्याच पद्धतीने आपण अनेक राज्य बघितलेले आहेत की ते लोक आपला भारत देखील 1947 पूर्वी म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारताला राज्य म्हटलं जात नव्हतं. पण भारतात अनेक जे काही समाजसुधारक होऊन गेलेत, नेते होऊन गेलेत, त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केलेत. आणि 15 ऑगस्ट 1970 नंतर मात्र भारताला राज्य म्हणून दर्जा मिळाला. भारत हे एक राज्य म्हणून उदयास आले आणि राज्य निर्माण होण्यासाठी जी 4 घटकांची आवश्यकता असते ते 4ही घटक त्यावेळेस पूर्ण झाले. म्हणून भारत हे एक राज्य आहे, भारत हे एक राष्ट्र आहे. कारण राज्यामधील लोक विविध वंश, धर्म आणि भाषा असणारे जरी असतील तरी देखील त्या लोकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख असण्याची जाणीव असते. म्हणून राज्य निर्माण होत असते. आणि जगातील अनेक देश बहुवांशिक, बहुधर्मीय व बहुसांस्कृतिक आहेत. त्यामुळे कोणत्याही राज्याला राष्ट्रीय ऐक्य, एकता आणि सबलीकरणाच्या समस्येला सामोरे जावे लागते. ही समस्या राष्ट्रीय एकात्मता साध्य करायची आहे. यामध्ये राज्याची भूमिका कोणती आहे? राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही यासारखी मूल्य, तसेच आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन यासारखी उद्दिष्टे ही राज्याची भूमिका स्पष्ट करत असतात. आणि ही भूमिका स्पष्ट करण्यासाठी आपण काही खालीलप्रमाणे मुद्दे देखील घेऊ शकतो. काही मुद्द्यांद्वारे ही जी भूमिका आहे ती भूमिका आपण स्पष्ट करू शकतो. त्याच्यात पहिला मुद्दा म्हणजे शांतता आणि सुव्यवस्था. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. समाजात शांतता, सुव्यवस्था खूप आवश्यक असते. दुसरा मुद्दा आहे राष्ट्र उभारणी. म्हणजे समाजातील विविधतेमुळे राज्याचे विघटन होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. तिसरा मुद्दा आहे शासन. हा शासन मुद्दा देखील खूप महत्त्वाचा आहे. चौथा लोककल्याण. म्हणजे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जी भूमिका असते ती भूमिका खूप महत्त्वाची आहे. आणि त्यात पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे लोककल्याण. कारण सामाजिक न्याय, वाजवीपणा, समानता ह्या गोष्टी